ओके, सो मॅथमॅटिक्स वन साठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला बेसिक डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. सो M1 क्लिअर करण्यासाठी बेसिक डेरिव्हेटिव्ह जर आला तर तुम्ही M1 क्लिअर करू शकता, आणि डेरिव्हेटिव्ह जर आला तर इंटिग्रेशन येणार, राईट, कारण की डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन हे अपोजिट असतात. सो डेरिव्हेटिव्ह येणे इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला M2 साठी पण इंटिग्रेशन पाहिजे असेल तर. अँड बेसिक फॉर्म्युले जर आपण आधी केले तर डेरिव्हेटिव्ह मध्ये खूप इझी आहे, कारण की जवळपास ऑलमोस्ट 3 युनिट तुम्हाला डेरिव्हेटिव्ह बेसिसवर आहेत, जे की युनिट 1, युनिट 2, युनिट 3 या तिन्ही युनिटला आपल्याला डेरिव्हेटिव्हची गरज असणार आहे. स्वतः कोणकोणते फॉर्म्युलेज आहेत बेसिक, कसा कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा ते आपण घेऊयात लेक्चर नंबर 1 मध्ये. तर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहिला पॉलिनॉमियल फंक्शन असतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन असतात, त्यानंतर लॉगरिथमिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर पॉलिनॉमियल फंक्शन कशाला बोलायचं? जो एक्सच्या फॉर्म मध्ये फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स टू द पॉवर 3/2, याला काय बोलतात? पॉलिनॉमियल फंक्शन. त्यानंतर एक्सपोनेन्शियल म्हणजे ईच्या फॉर्म मध्ये जे फंक्शन आहे, e टू द पॉवर ax, e टू द पॉवर 2x मायनस 3x, त्याला काय बोलतात? एक्सपोनेन्शियल फंक्शन. लॉग वाली जी टर्म आहे त्याला बोलतात लॉगरिथमिक फंक्शन. अँड सिमिलरली साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक, सेक, थिटा जर असेल तर त्याला काय बोलतात? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आपण 1 बाय 1 बघूयात काय आहे. सगळ्यात बेसिक फॉर्म्युला काय? एक्स टू द पॉवर एनचा एन एक्स एन मायनस 1. म्हणजे काय? आता डेरिव्हेटिव्ह काढायचा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? डिक्रीजिंग द पॉवर. पॉवर काय करायचं आपल्याला? डिक्रीज करायचं. म्हणजे काय करायचं? कमी करायचं. इथे पॉवर किती आहे? एन आहे. तर आधी पॉवर लिहा एन, नंतर फंक्शन लिहा एक्स, आणि नंतर पॉवर मध्ये एक काय करायचंय? मायनस करायचंय, कमी करायचंय, डिक्रीज करायचंय. सो हा झाला एन एक्स एन मायनस 1. सो एक्स टू द पॉवर 2 आहे. इथे काय येणार? आधी पॉवर लिहा, नंतर फंक्शन लिहा, आणि पॉवर मध्ये कमी करा. तर काय आन्सर येणार इथे? 2x1 म्हणजेच काय? 2x. ओके, इथे काही दिसत नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. ओके, समजलंय? बेसिक फॉर्म्युला इथे काय येणार? आता आधी पॉवर लिहा, नंतर फंक्शन लिहा, पॉवर मधून एक कमी करा, 7 मधून एक कमी केला तर राहणार काय? 6. 7x6. इथे काय येणार? आधी पॉवर लिहिलो मी 3/2, नंतर फंक्शन लिहिला, नंतर 3/2 मधनं एक कमी करा, हे वाटलं तर कॅल्क्युलेट करा तरी पण चालेल. तिथे येईल एक्सचा पॉवर 3/2 मायनस 1 म्हणजेच काय येणार? 1/2. नंतर के, डेरिव्हेटिव्ह ऑफ के मीन्स कॉन्स्टंट, एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू, एनी नंबर 1 2 3 मायनस 1 2 3, एनी लेटर ABC, त्याचा प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह किती असणार? 0. ओके, नंतर एक्स टू द पॉवर 1 किंवा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 1 येतो. तो कसा येतो? सिंपल आपला हाच फॉर्म्युला. आधी पॉवर लिहा, नंतर फंक्शन लिहा, पॉवर मधनं एक मायनस करा, तर काय येणार इथे? 1 इंटू एक्स, एक्स, 1 मायनस 1 0, आणि एनिथिंग पॉवर 0 काय असतो? एनिथिंग पॉवर 0 म्हणजे 1 पॉवर 0 जरी असेल तरी पण त्याचा आन्सर 1 येणार. ठीक आहे, एनिथिंग पॉवर 0 काय येणार? 1. ओके, इथपर्यंत ठीक आहे. हा काय झाला? पॉलिनॉमियल फंक्शन. आता सपोज क्वेश्चन असा आहे आपला, एक्स टू द पॉवर 99, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? आधी पॉवर लिहिणार, नंतर फंक्शन लिहिणार, आणि एक कमी करणार, म्हणजेच किती येणार? 98. समजले पॉलिनॉमियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता त्यानंतर पुढचा काय आहे बघा, नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. e टू द पॉवर ax चा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू काय आहे? x आहे. याचा मिनिंग काय होतो? d/dx चा. म्हणजे हा जो फंक्शन आहे त्यापैकी फक्त x च्या टर्मचा काय करायचा? डेरिव्हेटिव्ह करायचा. सो e टू द पॉवर x असेल तर ऍज इट इज लिहा e टू द पॉवर x, आणि फक्त पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. कशाचा? पॉवरचा. तर ax चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? a कॉन्स्टंट, आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. आले लक्षात? इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 किती? कोणत्याही डिजिटचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? 0 असणार. ओके, नेक्स्ट आता e टू द पॉवर 2x आहे, ऍज इट इज लिहा, आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह येणार 2. e टू द पॉवर मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज लिहिणार मी, e टू द पॉवर मायनस 3x, आणि मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार -3. आता इथे काय येईल? ऍज इट इज e टू द पॉवर x स्क्वेअर, आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x. x स्क्वेअरचं काय येणार? 2x. ओके, हा झाला एक्सपोनेन्शियल फंक्शन. समजलंय? e टू द पॉवर -101x आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ऍज इट इज लिहा, ब्रॅकेट मध्ये -101 x चा 1 येणार, म्हणजेच -101.
टू एक्स डेरिव्हेटिव्ह 2 येतो ना. मायनस 3x डेरिव्हेटिव्ह मायनस 3, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. इथे 2x आहे ना, एक्स स्क्वेअर नाही. इथे जर स्क्वेअर असता तर मग 4x आलं असतं, स्क्वेअर नाही इथे. ओके. आता नेक्स्ट आहे लॉगरिथमिक फंक्शन. तर यामध्ये काय आहे, लॉग ऑफ ax असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा आहे ना, लॉगच्या समोर जी काही टर्म असेल, सो 1 ती टर्म घ्या, दॅट इज ax, आणि नंतर ह्या ax चा डेरिव्हेटिव्ह काय येईल a. लॉगच्या समोरची टर्म डिवाइडला घ्यायची, नंतर ह्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये. सपोज इथे आहे 1 बाय लॉग ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/x स्क्वेअर, आणि ह्या एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार 2x. आता लॉग ऑफ 3x याचं कसं येईल, 1 लॉगच्या समोरची टर्म 3x, आणि ह्या 3x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 येणार. हे झालं लॉगरिथमिक फंक्शन. ओके. नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हे आपल्याला तोंडपाठ पाहिजे तर खूप इझी जाईल. मग साइन ax चा डेरिव्हेटिव्ह असतो cos ax, आणि पुन्हा ह्या ax चा पण डेरिव्हेटिव्ह करायचा असतो, दॅट इज a. a कॉन्स्टंट राहतो, x चा 1 येतो, a इंटू 1 म्हणजेच a. आता सपोज साइन 2x येतं, काय येईल cos 2x, आणि ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2. साइन x चा येणार cos x, आणि ह्या x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार, पण 1 लिहायची गरज नाही लागत कारण की 1 इंटू कॉस काय येणार, कॉसच येणार आहे. समजलंय. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, नंतर कॉसचा येणार मायनस साइन, त्यानंतर टॅनचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर एक्स, सेकचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक इंटू टॅन, सेक एक्स इंटू टॅन एक्स, नंतर कोसेकचा आहे मायनस कॉट स्क्वेअर एक्स, अँड कॉटचा आहे मायनस कोसेक कॉट. हे आपल्याला 6 जे आहे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट हे आपल्याला माहितीच पाहिजे. आणि हे एक ऑटोमॅटिक पार्ट होतात, जसं जसे आपण यूज करणार. सो जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्या समोर एक ब्लँक पेजवर सगळे लिहून ठेवायचे. अभ्यास करताना ते समोर ठेवा, बघून बघून तुमचे ऑटोमॅटिकली यूज करून करून ऑटोमॅटिकली लक्षात राहतात. ठीक आहे. नंतर काही फॉर्म्युलेज आहेत. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. नंतर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे, कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. त्यानंतर पुढे आपल्याला आणखीन काही फॉर्म्युला माहित पाहिजे. टॅन थिटा काय असतो, टॅन थिटा आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. नंतर कॉट थिटाचा रेसिप्रोकल असतो उलटा, कॉस बाय साइन. ठीक आहे. त्यानंतर कॉटचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, म्हणजेच यालाच आपण असं पण लिहू शकतो 1 बाय टॅन थिटा. टॅन आणि कॉट कसे आहेत, रेसिप्रोकल आहेत. नंतर साइन थिटा म्हणजे असतो 1 अपॉन कोसेक थिटा, आणि कॉस थिटा असतो 1 बाय सेक थिटा. तर हे काही आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेस माहिती पाहिजे. समजलंय इथपर्यंत. आहे सपोज आपल्याला जर असा आला 1 बाय एक्स आला, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, nx n-1. त्या एक्स ला न्यूमरेटरला शिफ्ट करायचं. इथे पॉवर किती आहे, 1 आहे. न्यूमरेटरला गेलो काय होईल, तो -1 होईल. आलं लक्षात. ज्यावेळेस पण न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर होतो किंवा डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर होतो, खालून वर किंवा वरून खाली, त्यावेळेस साइन चेंज होतात. प्लसचा मायनस, मायनसचा प्लस होतो. ठीक आहे. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करायचं. त्याला काय येईल, आधी पॉवर लिहिला, नंतर फंक्शन लिहिलं, आणि पॉवर मधून एक काय केला, कमी केला. तर काय आन्सर येईल मग, -1 इंटू एक्स टू द पॉवर -1 तो होतो -2, म्हणजे हा होईल -1 अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ज्यावेळेस पण डिनॉमिनेटर मध्ये असेल त्याला काय करायचं, न्यूमरेटर मध्ये न्यायचं, आणि नंतर बेसिक फॉर्म्युला अप्लाय करायचं. समजलं.
किंवा डायरेक्टली पण आपण लक्षात ठेवू शकतो 1/x डेरिव्हेटिव्ह काय आहे -1/x² आहे. त्यानंतर √x डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2√x आहे. हा कसा येतो 1/2√x, याचं पण आपण एक्सप्लेनेशन बघूयात. 1 काय आहे √x आहे, बरोबर, ओनली √x आहे, √x आहे. तर रूटलाच आपण कसं लिहू शकतो x चा पॉवर, रूट म्हणजेच काय असतो 1/2. जर क्यूब रूट असेल तर काय येणार x चा पॉवर 1/3. nth रूट असेल तर काय येणार x चा पॉवर 1/n. समजलंय? तर आता नेक्स्ट याला आपला हा बेसिक फॉर्म्युला अप्लाय करा. आधी पॉवर, नंतर फंक्शन, पॉवर मधून एक काय करायचं आहे कमी करायचं आहे. सो काय आन्सर येईल मग 1/2 x चा पॉवर 1/2 - 1 हा होतो -1/2. 1/2 इंटू हा डिनॉमिनेटर आलो काय होईल प्लस होईल का 1/2 बरोबर. आणि 1/2 पॉवर 1/2 म्हणजेच काय असतो रूट. ते झालं आन्सर. √x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/2√x. ओके, एनी क्वेश्चन यामध्ये? समजलंय? आता नेक्स्ट आहे tan इनव्हर्स x. हे दोन्ही पण आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, यूज होणार आहे. tan इनव्हर्स x चं काय आहे 1/1 + x², आणि पुन्हा ह्या x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 आला. म्हणजे जी काही टर्म असेल 1 त्या टर्मचा स्क्वेअर करायचा, 1 + स्क्वेअर करायचा, आणि त्याचा पुन्हा इकडे न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह करायचा. साइन इनव्हर्स असेल तर 1/√1 - x², आणि ह्या टर्मचा पुन्हा इकडे डेरिव्हेटिव्ह. हे झालं tan इनव्हर्स साइन इनव्हर्स. त्यानंतर प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल म्हणजे काय, जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, दोन फंक्शन कोणकोणते आहेत पॉलिनॉमियल आहे म्हणजे एक्सचा इक्वेशन, एक्सचा फंक्शन x² x³ वगैरे. एक्सपोनेन्शियल आहे म्हणजे ईचं इक्वेशन e⁴ax, e⁴2x, 3x अशा प्रकारे. देन लॉगरिथमिक आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक आहे. तर दोन फंक्शन असतील तर प्रोडक्ट रूल काय आहे, u कॉन्स्टंट ठेवा, v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v कॉन्स्टंट ठेवा, u चा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय, पहिला कॉन्स्टंट ठेवायचा दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, प्लस दुसरा कॉन्स्टंट ठेवायचा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल इथे काय आहे x × sin x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. तर हा कोणता फंक्शन आहे पॉलिनॉमियल. साइन कोणता आहे ट्रिग्नोमेट्रिक. तर x कॉन्स्टंट ठेवला, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आपण आता बघितले, प्लस आता साइन कॉन्स्टंट ठेवला आणि पहिला x चा डेरिव्हेटिव्ह 1. ते झालं आन्सर. ठीक आहे, याला म्हणतात प्रोडक्ट रूल. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये असतो, ज्यावेळेस डिवाइड मध्ये असतो त्याला म्हणतात डिव्हिजन रूल. u/v जर असेल तर आधी डिनॉमिनेटरचा v घ्यायचा इंटू u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u ॲज इट इज ठेवा कॉन्स्टंट, आणि v चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय v चा स्क्वेअर. डिव्हिजन रूल कडे लक्षात ठेवायचं, आधी डिनॉमिनेटर म्हणजे v ची टर्म पाहिजे. इथपर्यंत ठीक आहे. आता आपण याच्यावर काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, त्यातून आणखीन तुझे काही डाऊट्स वगैरे असतील थोडेफार तर ते आणखीन चांगल्या प्रकारे क्लिअर होतील. ते काय दिले बघा, d/dx ऑफ xy. याचा मिनिंग काय आहे, d/dx ऑफ xy, त्यापैकी d/dx चा मिनिंग काय आहे, हे जे फंक्शन आहे यातील फक्त x च्या टर्मचा काय करायचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. d/dx चा मिनिंग काय आहे, फक्त x च्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर मग कसा येईल तो, x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू y कॉन्स्टंट राहील. आता कॉन्स्टंट कधी राहतो, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये असेल किंवा डिवाइड मध्ये असेल. जर प्लस मायनस मध्ये असेल तर कॉन्स्टंट राहत नाही. ठीक आहे, याचं समजलंय. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y कॉन्स्टंट, इथे आला 1 × y म्हणजेच y. आता इथे आहे विथ रिस्पेक्ट टू x आहे, x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x येणार, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 येणार, आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 0. आता इथे कॉन्स्टंट का नाही आला, कारण की इथे मल्टिप्लिकेशन मध्ये नाही, इथे काय सबट्रॅक्शन मध्ये. सबट्रॅक्शन किंवा मायनस मध्ये किंवा प्लस मध्ये असेल तर तो इंडिपेंडेंट होतो, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0 होतो. आता इथे काय थर्ड काय आहे cos x × e⁴x. आता इथे कोणता रूल वापरणार आपण, दोन फंक्शन आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे uv रूल. तर एक कॉन्स्टंट ठेवायचा cos x कॉन्स्टंट ठेवा, e⁴x चा डेरिव्हेटिव्ह e⁴x, आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 1. सो e⁴x जरी लिहिला फक्त तरी पण चालेल. e⁴x चा डेरिव्हेटिव्ह सेम राहतो e⁴x. देन प्लस आता
e टू द पॉवर एक कॉन्स्टंट ठेवा आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन एक्स. ओके. आता वाय स्क्वेअर इथे काय आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. इथे एक्सची टर्म आहे का म्हणजे काय येणार 0. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल वायचा किती येणार 0. 1/x² आहे. आता याचं कसं सॉल्व्ह करणार आपण 1/x² आहे तर काय सांगितलं होतं मी डिनॉमिनेटरला असेल तर आधी काय करायचं त्याला न्यूमरेटरला शिफ्ट करा. सो काय येईल मग इथे d/dx ऑफ हा प्लस 2 न्यूमरेटरला लिहू काय होईल साइन चेंज होईल -2 होईल. तर त्याचा बेसिक फॉर्म्युला यूज करा nx चा x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो nx n-1 त्यानुसार काय येणार आधी पॉवर लिहा नंतर फंक्शन लिहा पॉवर मधनं एक कमी करा. तर काय येणार -2x पॉवर -3 म्हणजेच -2 हा खाली आलो काय होईल प्लस होईल. हा झाला डेरिव्हेटिव्ह. समजलं का. आता नेक्स्ट cos 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -sin 2x आणि ह्या 2x चा पुन्हा काय येणार 2 cos 2x चा -sin 2x आणि ह्या 2x चा पुन्हा 2 e टू द पॉवर 2x² आहे ऍज इट इज लिहिणार आपण आणि ह्या 2x² चा डेरिव्हेटिव्ह येणार 2x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 कॉन्स्टंट x² चा 2x म्हणजेच काय होईल याचा आन्सर e टू द पॉवर 2x² इंटू 2 इंटू 2 4x एक्सपोनेन्शियल फंक्शन ऍज इट इज आणि फक्त पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. नंतर इथे xy मायनस y तर x चं डेरिव्हेटिव्ह येईल 1 y कॉन्स्टंट इथे का कॉन्स्टंट राहतोय कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये आहे -y चा डेरिव्हेटिव्ह येईल 0 म्हणजे याचा आन्सर इज y. आणि लास्ट आहे sec x इंटू tan x त्यामध्ये काय करणार पहिला कॉन्स्टंट ठेवा tan चा डेरिव्हेटिव्ह तो येतो sec स्क्वेअर x प्लस आता दुसरा कॉन्स्टंट ठेवा म्हणजे tan आणि sec चं डेरिव्हेटिव्ह आहे sec इंटू tan. यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. तर हे आहे तुमचे बेसिक फॉर्म्युलेज. एवढे जरी प्रॉपर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही इझिली पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. सो हा होता आपला बेसिक लेक्चर ज्यामध्ये आपण फक्त फॉर्म्युलेज पाहिलेले आहेत. सो ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा GT इंजिनिअरिंग अकॅडमी. त्यावर तुम्हाला M1 चा पूर्ण कोर्स भेटेल. अँड जर डिस्काउंट कुपन पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूयात. थँक्यू.